नमस्कार. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स हा कन्सेप्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. 6 रेशो आहेत ट्रिग्नॉमेट्रिक. त्या 6 रेशोना इन्व्हर्स एक्झिस्ट होतात, पण ते इन्व्हर्स एक्झिस्ट होताना डोमेन रिस्ट्रिक्ट करावा लागतो आणि मग त्याचा रेंज सेट काय येतो वगैरे हे आपण डिटेलमध्ये आधी बघितलेलं आहे. आता काही प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत इन्व्हर्स फंक्शनच्या प्रॉपर्टीज. जशा फंक्शनमध्ये प्रॉपर्टीज आहेत इन्व्हर्स फंक्शनच्या, मीन्स जनरल फंक्शन असेल, कुठलंही अल्जेब्राइक फंक्शन घ्या, तर फंक्शन असेल तर बायसेक्टिव्ह फंक्शन असेल तर इन्व्हर्स एक्झिस्ट होतो आणि एकदा इन्व्हर्स एक्झिस्ट झाला की मग त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या जशा इन जनरल फंक्शनमध्ये फॉलो होतात तशाच या प्रॉपर्टीज सगळ्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्समध्ये पण फॉलो होतात आणि काही ट्रिग्नॉमेट्रीच्या काही ॲडिशनल प्रॉपर्टीज तिथे असणार आहेत. आता ह्या प्रॉपर्टीजमध्ये त्या प्रॉपर्टीज कुठल्या डोमेनवर फॉलो होतात हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण आपण बघितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की इन्व्हर्स एक्झिस्ट होतात, 6 रेशोजना इन्व्हर्स एक्झिस्ट होतात, बट रिस्ट्रिक्टेड डोमेनवर एक्झिस्ट होतात आणि रेंज सेट पण प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. सो इन्व्हर्स ऑपरेट केलं फंक्शनवर की आयडेंटिटी मिळतं वगैरे हे सगळं जसं फंक्शनमध्ये आहे तसंच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे की कुठल्याही साइन इन्व्हर्स हे फंक्शन घेतलं आणि साईनवर ऑपरेट केलं तर मग आयडेंटिटी येतं का वगैरे, आणि मग येत असेल तर ते कुठल्या रेंज सेटसाठी येतं वगैरे, कारण साइन इन्व्हर्सची जी काही रेंज सेट आहे तीच आपल्याला यूज करायला लागेल, कारण ऑपरेट केल्यानंतर व्हॅल्यू कुठल्या सेटमध्ये जाणार आहे तर त्या कोडोमेनमध्ये जाणार आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी अशी आहे की सगळ्यावर इन्व्हर्स ऑपरेट केलं की आयडेंटिटी मिळतं. मीन्स साइन इन्व्हर्स ऑपरेट केला आपण फंक्शन ऑपरेटेड ऑन साइन थीटा तर आपल्याला थीटा मिळतं. जसं फंक्शनमध्ये होतं की हे दोघं एकमेकांना कॅन्सल आउट होऊन आयडेंटिटी म्हणजे हा एक्स असेल तो फक्त राहतो, जसं फंक्शनमध्ये इन जनरल होतं तसंच ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पण होतं, पण याला रिस्ट्रिक्टेड कोडोमेन आहे. कोडोमेन याचा -π/2 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू π/2, कारण साइन इन्व्हर्स ऑपरेट केलं की जे काही व्हॅल्यूज जातात ते ह्या रिस्ट्रिक्टेड रेंज सेट मधल्याच असतात, म्हणून ते आपल्याला तेवढं सांगायला लागतं की साइन इन्व्हर्स ऑपरेटेड ऑन साइन थीटा इज इक्वल टू थीटा, बरोबर नेहमीच्या फंक्शन सारखं, पण कोडोमेन म्हणजे रेंज ही असणार आहे. तसंच कॉस ऑपरेट केला तर कॉस इन्व्हर्स ऑपरेटेड ऑन कॉस थीटा अल्सो गिव्स थीटा, बट डोमेन काय असणार आहे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू पाय. ते आपण आधी त्या रेंज सेट घेतल्या होत्या तेच येणार. अगेन tan inverse operated on tan theta gives theta, but domain restricted on -π/2 less than theta less than π/2. हा ओपन इंटरवल आहे, इथे क्लोज इंटरवल असतो, कारण -π/2 आणि पाय ह्या व्हॅल्यूज इन्क्लूड होत नाही, कारण तिकडे इन्फिनिटी जातं त्यामुळे त्या घेता येत नाहीत. हे आपण असं का आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की रिस्ट्रिक्टेड डोमेन रिस्ट्रिक्टेड रेंज सेट कशी डिफाईन होते, तिथे ग्राफने पण आपण बघितलं ते. सो कॉट ऑपरेट केला आपण, कॉट इन्व्हर्स ऑपरेटेड ऑन कॉट थीटा इज इक्वल टू थीटा, बट थीटा कसा असला पाहिजे 0 लेस दॅन थीटा लेस दॅन पाय, 0 to पाय मधला तो थीटा असला पाहिजे. देन सेक इन्व्हर्स ऑपरेटेड ऑन सेक थीटा गिव्स यू थीटा सेक थीटा, पण याचं काय असलं पाहिजे रेंज 0 असं, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू पाय, पण ह्या 0 to पाय याच्यातनं एक पॉईंट आपल्याला तिथनं डिलीट करावा लागतो. तो कोणता पॉईंट आहे, ज्या पॉईंटला ते आता तो ग्राफ आधीचे व्हिडिओज बघा त्याच्यात आहे, तो ग्राफ असा जातो की ज्या π/2 ला तिथे व्हॅल्यू तिथे 0 होते, मी ते घेता येत नाही. सो थीटा नॉट इक्वल टू π/2. सो हा सगळा इंटरव्हल येतो, पण π/2 हा एक पॉईंट त्याच्यातून ड्रॉप करायला. Also cosec inverse operated on cosec theta gives answer theta here -π/2 less than or equal to theta less than or equal to π/2. ते इथे क्लोज इंटरवल आहे, इथे दोन्ही ठिकाणी क्लोज इंटरवल आहे, कोसेक साठी पण आणि सेक साठी पण. इथे अर्थात एक पॉईंट ड्रॉप करायला लागतो इन बिटवीन, थीटा नॉट इक्वल टू 0 लागतो, कारण कोसेक मीन्स 1/sin आहे आणि sin 0 0 येतं, मग 1/0 होईल वगैरे. हे सगळं आपण ते ग्राफ जिथे काढले होते त्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे. सो इन्व्हर्स फंक्शन या फंक्शन्सवर ऑपरेट केले की नुसतं थीटा, जसं फंक्शनचं आहे तसं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्ससाठी प्रॉपर्टी ही फॉलो होते. जसं असं आहे तसाच उलट पण होतं, म्हणजे साइन इन्व्हर्स ऑपरेटेड ऑन साइन थीटा गिव्स यू थीटा, अल्सो साइन ऑपरेटेड ऑन साइन इन्व्हर्स ते पण कॅन्सल आउट होतं, आयडेंटिटी येतं आणि थीटा येतं, अर्थात तिथे पण
रेंज सेट काय येणार आहेत ते आपल्याला बघावे लागतील. इन जनरल सगळ्या रिअल नंबर सिस्टीमसाठी हे फॉलो होत नाही, कारण त्याचा एक्झिस्टन्सच रिस्ट्रिक्टेड डोमेनसाठी आहे म्हणून. सेकंड प्रॉपर्टी म्हणजे काय असणार आहे की साइन ऑपरेट केलं, सपोज साइन इनव्हर्सवर, साइन इनव्हर्स थीटावर, तर साइन आणि साइन इनव्हर्स कॅन्सल आउट होतात, आयडेंटिटी फंक्शन होतं आणि ते काय हे व्हेरिएबल आहे तेवढं व्हेरिएबल फक्त तिथे राहणार आहे. सो साइन ऑपरेटेड ऑन साइन इनव्हर्स थीटा इज इक्वल टू थीटा, वेअर -1 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा लेस दॅन ऑर इक्वल टू +1 -1 to 1 आहे ना साइन थीटाची रेंज जी आहे तिथे लिहावी लागेल. सिमिलरली कॉस ऑपरेटेड ऑन cos inverse theta is equal to theta, where theta lie in between -1 less than or equal to theta less than or equal to +1. तर रेंज सेट काय आहेत आपल्याला माहिती आहे, आपण बघितलं आधीच्या व्हिडिओमध्ये. देन tan ऑपरेटेड ऑन tan इनवर्स ऑफ थीटा इज इक्वल टू थीटा, वेअर tan साठी काय आहे, वेअर थीटा बिलॉंग्स टू r. सगळा रिअल नंबर आहे tan आणि cot साठी. cot operated on cot theta, cot inverse theta is equal to theta, where theta belongs to real number. याच्यासाठी सगळा रिअल नंबर सेट आहे. देन sec operated on sec inverse theta is equal to theta, where theta belongs to r minus open interval -1 1. आता सेट माहिती आहेत आपल्याला, कुठल्यासाठी रिस्ट्रिक्टेड आहेत ते आपल्याला माहिती आहे, ते आपण इथे घेतो. तसंच कोसेक ऑपरेटेड ऑन कोसेक इनव्हर्स थीटा इज इक्वल टू थीटा, वेअर थीटा बिलॉंग्स टू r मायनस ओपन इंटरवल -1 to 1. सो ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स इनव्हर्स फंक्शनवर ऑपरेट केली की आयडेंटिटी होतं आणि हा थीटा असेल तेवढंच आन्सर फक्त राहतं, म्हणजे जो काही अँगल असेल तेवढंच आन्सर राहतं. जसं इन जनरल फंक्शनमध्ये तसंच आहे, फक्त ते रेंज सेट कसं आहे, रिस्ट्रिक्टेड आहे. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी आपण बघूया. थर्ड प्रॉपर्टीमध्ये असं असतं की साइन इनवर्स एक्स ही जर व्हॅल्यू काढायला गेलो आपण, तर ती हीच व्हॅल्यू सेम येते कोसेक इनवर्स ऑफ 1/x. सो 1/x हा अँगल घेतला आणि कोसेक इनवर्स काढलं आणि एक्स अँगल घेऊन साइन इनवर्स काढलं, तर दोन्ही व्हॅल्यूज काय होणार आहेत, सेम असणार आहेत. अशी प्रॉपर्टी हे का असं फॉलो होतं, तर सपोज साइन आणि कोसेकचं जे रिलेशन आहे त्या रिलेशनवरनं हे आपल्याला प्रूव्ह करता येईल की सपोज साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू काहीतरी थीटा म्हटलं. आता साइन इनव्हर्स एक्स वर जर साइन ऑपरेट केलं तर आयडेंटिटी फंक्शन होतं, ही आधीची प्रॉपर्टी आपण बघितली. सो दॅट इम्प्लाइज साइन ऑफ साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू साइन ऑफ दिस अँगल थीटा. दोन्ही ठिकाणी साइन ऑपरेट केलं दोन्ही बाजू. आता हे साइन आणि साइन इनव्हर्स आयडेंटिटी होऊन याचा आन्सर येतं एक्स इज इक्वल टू काय मिळतं, साइन थीटा. आता कोसेक आणि साइन मध्ये काय रिलेशन आहे, कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. सो कोसेक थीटा इज इक्वल टू 1/sin थीटा. हो 1/sin थीटा विच इज इक्वल टू 1/x असं दिसतं. सो कोसेक थीटा इज इक्वल टू 1/x असं आपल्याला मिळालं. आता दोन्ही ठिकाणी जर आपण इनव्हर्स ऑपरेट केला, कोसेक थीटा इज इक्वल टू 1/x. सो कोसेक इनव्हर्स ऑफ कोसेक थीटा, याच्यावर इनव्हर्स केला कोसेकचा, तर या राईट साईडला आपण करूया कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. दोन्ही ठिकाणी इनव्हर्स ऑपरेट केला, तर आता काय मिळणार आहे प्रॉपर्टी प्रमाणे की कोसेक इनव्हर्स ऑपरेटेड ऑन कोसेक थीटा इज इक्वल टू काय मिळत असतं, थीटा, आणि इज इक्वल टू काय मिळालं, कोसेक इनव्हर्स ऑफ 1/x. बट थीटा मीन्स काय आहे, थीटा काय घेतलं होतं, तर थीटा मीन्स साइन इनव्हर्स आहे. सो इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, साइन इनव्हर्स एक्स. सो अशी प्रॉपर्टी ती अप्लाय होते. त्याचं काही फार मोठं प्रूफ नाही आहे ह्याचं, कारण साइन एक्स म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू 1/कोसेक, या कोसेक मीन्स 1/साइन. ही जी प्रॉपर्टी आहे तीच फक्त इथे अप्लाय केली की आपल्याला ही प्रॉपर्टी आहे, एक्झिस्ट होते हे तिथे दिसेल. सो सगळ्या रेशोजसाठी हेच आपण अप्लाय करणार आहोत आणि हेच तुम्हाला तिथे प्रूव्ह करता येईल. सो सिमिलरली तुम्ही कॉससाठी, टॅनसाठी, कॉटसाठी सगळ्यासाठी हे असंच देऊ शकता, बिकॉज वी नो दॅट टॅन इज इक्वल टू 1/कॉट, कॉट इज इक्वल टू 1/टॅन. ते सेम ह्याच स्टेप येणार आहे. प्रूव्ह असं काही खूप नाही आहे, पण ही प्रॉपर्टी तेवढी इम्पॉर्टंट. जसं साईनसाठी तसं कॉस, टॅन, कॉट सगळ्यांसाठी प्रॉपर्टी आहे ही. सो आपण ती प्रॉपर्टी लिहून घेऊया सगळी.
प्रूफ लक्षात आलंच आहे तुमच्या. साईनसाठी जे केलंय ते स्टॅनसाठी, कॉटसाठी, सेकसाठी तुम्ही करू शकता. नेक्स्ट कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू काय असतं, सेक इनवर्स ऑफ 1/x. सो या दोन्ही सेम असतात. सिमिलरली tan इनवर्स x इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ 1/x and cot इनवर्स x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 1/x. याच्यासाठी काय प्रूव्ह होईल, बिकॉज tan इज इक्वल टू 1/cot, tan थिटा इज इक्वल टू 1/cot थिटा. ते अप्लाय केलं की आपल्याला ही प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टीसाठी प्रूव्ह करता येईल. अगेन सेक इनवर्स ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ cos इनवर्स ऑफ 1/x and cosec इनवर्स ऑफ x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/x. सो अँगलचा रेसिप्रोकल घेतला आणि त्याच्यावर इनवर्स ऑपरेट केला तर कुठल्या फंक्शनशी ते रिलेटेड आहे ही ती पुढची प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी साइन इनवर्स ऑफ -x असं असेल तर लिहिता येतं मायनस ऑफ साइन इनवर्स x. आता हे काय येत आहे आपण थोडंसं बघूया याचं का असं होतं ते. साइन इनवर्स ऑफ -x can be written as minus of sin inverse x. Similarly, cos inverse of -x मात्र लिहिताना असं लिहितं पाय मायनस cos inverse x. याचं सुद्धा पाय मायनस cos inverse x काय येतं ते पण आपण बघूया. आधी सगळे प्रॉपर्टी लिहून घेऊया. देन tan इनवर्स ऑफ -x is equal to minus tan inverse x and cot inverse of -x is equal to pi minus cot inverse of x. Similarly, then sec cosec येतं आधी. cosec inverse of -x is equal to minus cosec inverse x असेल. cosecला मायनस नुसतं होतं म्हणजे मायनस बाहेर काढल्यासारखं असं फंक्शन्स. and sec inverse ऑफ -x इज इक्वल टू मिळतं आपल्याला पाय मायनस सेक इनवर्स ऑफ x. सो ही अजून एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. जर निगेटिव्ह अँगल आला तर निगेटिव्ह अँगलमधून पॉझिटिव्ह अँगल करायचा असेल तर सिम्पल जे साइन थिटा कॉस थिटा आहे त्याचं काय होतं ते आपण बघितलेलं आहे आधी. तसंच इनव्हर्स फंक्शनसाठी जर निगेटिव्ह अँगल आले तर ते निगेटिव्ह अँगलचे पॉझिटिव्ह अँगल होण्यासाठी काय सिम्प्लिफाय करायला लागेल त्यासाठीची ही प्रॉपर्टी आहे. ही पण इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, ती लक्षात ठेवायची. थोड्याशा या प्रॉपर्टीज मधल्या एक दोन प्रॉपर्टीज आपण अशा का आल्यात हे थोडंसं बघूया का आले ते पुन्हा इनवर्स फंक्शनची प्रॉपर्टी वगैरे अप्लाय करूनच येणार आहे. सपोज थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ -x. आता आपल्याला माहिती की दोन्ही ठिकाणी साइन ऑपरेट केलं की साइन इनवर्स अँड साइन जातं आणि ह्याला साइन थिटा येणार आहे. सो दॅट इम्प्लाइज साइन थिटा इज इक्वल टू -x. कारण इथे साइन ऑपरेट केलं की साइन आणि साइन इनवर्स जातं ते आधीच्या प्रॉपर्टी प्रमाणे आणि -x अँगल फक्त राहील. सो हा मायनस इकडे नेला. सो दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू मायनस साइन थिटा असं आपण म्हणू शकतो. x इज इक्वल टू मायनस साइन थिटा. पण आता साइन थिटाची प्रॉपर्टी अप्लाय करायची. मायनस ऑफ साइन थिटा म्हणजे काय असतं, साइन ऑफ मायनस थिटा असतं. सो दॅट इम्प्लाइज x इज इक्वल टू साइन ऑफ मायनस थिटा असं झालं. आता साइन ऑफ आता दोन्ही ठिकाणी पुन्हा साइन इनवर्स ऑपरेट केले की साइन आणि साइन इनवर्स प्रॉपर्टी प्रमाणे कॅन्सल होईल, आयडेंटिटी होईल. सो दॅट इम्प्लाइज इथे साइन इनवर्स ऑपरेट केलं की साइन इनवर्स x इज इक्वल टू साइन इनवर्स साइन कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील मायनस थिटा राहील. आता थिटा म्हणजे काय घेतलं होतं सुरुवातीला तर साइन इनवर्स ऑफ -x इथे रिप्लेस केली व्हॅल्यू. तर काय होणार दॅट इम्प्लाइज साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ -x. थीटा मीन्स काय होतं साइन इनवर्स ऑफ -x. सो साइन इनवर्स ऑफ मायनस हे साइन मायनस साइन आहे ते फक्त इकडे नेलं की आम्ही दॅट इम्प्लाइज साइन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स x. आणि हीच ती प्रॉपर्टी साइन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स x. म्हणजे थोडक्यात जसं इथे साइन ऑफ मायनस थिटाचं मायनस साइन थिटा होतं ही प्रॉपर्टी होती आधीची, तशीच त्याच टाईपची इनव्हर्समध्ये पण प्रॉपर्टी आहे साईनसाठी. सो जसं मायनस साईन बाहेर काढल्यासाठी हे साइन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू मायनस ऑफ साइन इनवर्स आणि मग पॉझिटिव्ह अँगल x असं. हे साईनसाठी होतं, तसंच टॅनसाठी होतं, तसंच कोसेकसाठी होतं. या तीन फंक्शनसाठी हेच
प्रूफ म्हणून अशाच टाईपमध्ये तुम्ही ते प्रूव्ह करू शकता की फक्त मायनस साईन बाहेर आल्यासारखं होतं. आता उरलेली 3 फंक्शन आहेत कॉस, कॉट आणि सेक. त्यातल्या एखाद्याचं आपण प्रूव्ह करूया की कॉस इन्व्हर्स साठी पाय मायनस कॉस इन्व्हर्स का होतं ते आपण चेक करू. कॉस इन्व्हर्स साठी आपण काय प्रॉपर्टी येते बघूया. सो कन्सिडर कॉस इन्व्हर्स कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू थीटा. आता दोन्ही ठिकाणी आपण कॉस ऑपरेट करूया म्हणजे इथला कॉस इन्व्हर्स निघून जाईल. दॅट इम्प्लाइज कॉस ऑफ कॉस इन्व्हर्स मीन्स मायनस एक्स इज इक्वल टू कॉस थीटा. आता हे मायनस साइन आहे ते आपण इकडे ट्रान्सफर करू. सो दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू मायनस कॉस थीटा. आता जसं आपण बघितलं होतं की मायनस साइन थीटा मीन्स साइन ऑफ मायनस थीटा, तसं कॉसचं होत नाही. कॉससाठी काय प्रॉपर्टी आहे, काही व्हिडिओज पूर्वी आपण पाय मायनस थिटाच्या काही प्रॉपर्टीज पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा आपण घेतल्या होत्या. त्या प्रॉपर्टीज प्रमाणे मायनस ऑफ कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस थिटा असं ते होतं. सो दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस थिटा. आता इथे एक्स आणि इथे कॉस ऑफ पाय मायनस थिटा दोन्ही ठिकाणी जर आपण कॉस इन्व्हर्स ऑपरेट केला तर इथलं कॉस आणि कॉस इन्व्हर्स कॅन्सल होईल म्हणजे आयडेंटिटी होईल. So that implies cos inverse of x इथे ऑपरेट झालं इथे cos inverse of cos निघून गेलं पाय मायनस थिटा. लक्षात नाही आलं तर अजून एक स्टेप करू शकता तुम्ही. cos inverse of cos असं ते लिहून मग cos आणि cos inverse कॅन्सल होईल आणि फक्त अँगल राहतो पाय मायनस थिटा. आता या cos inverse ला आपण इकडे नेऊया आणि थिटाला इथे आणू किंवा साधा अल्जेब्रा आहे आपल्याला फक्त थिटा एका बाजूला ठेवायचे कारण थिटाची व्हॅल्यू आपल्याला नंतर सबस्टिट्यूट करायचे. सो आपण इथे नेऊया म्हणजे पॉझिटिव्ह राहील. सो दॅट इम्प्लाइज थीटा इज इक्वल टू पाय मायनस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स. हा इकडे नेला आणि हा थीटा इकडे येताना पॉझिटिव्ह झाला. आता थीटा म्हणजे काय घेतलं होतं तर थीटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स. सो दॅट इम्प्लाइज कॉस इन्व्हर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस कॉस इन्व्हर्स एक्स. सो ही प्रॉपर्टी अशा पद्धतीने कॉस इन्व्हर्स ऑफ निगेटिव्ह अँगल जर घ्यायचा असेल आणि त्याचा पॉझिटिव्ह अँगलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पाय मायनस कॉस इन्व्हर्स पॉझिटिव्ह अँगल म्हणजे अपोजिट अँगल असं आपल्याला घ्यायला लागतं. जसं कॉसचं आहे तसंच कॉटचं पण आणि तसंच सेकचं पण. जसं प्रूफ आपण कॉससाठी घेतलंय सेम टू सेम आपण कॉटसाठी आणि सेकसाठी पण प्रूव्ह करू शकतो कारण त्याला पण हीच अशीच प्रॉपर्टी आहे पाय मायनस थिटाची. त्यामुळे ते तसंच अप्लाय होणार. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे sin inverse of x plus cos inverse of x is equal to pi by 2 असं आपल्याला मिळतं. त्यात x वर रिस्ट्रिक्शन्स आहेत. x बिलॉंग्स टू -1 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू +1 कारण साइन इन्व्हर्स ऑपरेट झाले सो -1 to 1 या डोमेनमध्येच ते असणार आहे. सिमिलरली tan इन्व्हर्स ऑफ x प्लस cot इन्व्हर्स ऑफ x इज इक्वल टू ऑल्सो pi by 2. सो ही प्रॉपर्टी एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्ही या प्रॉपर्टीज यूज करू शकता. या कुठल्या एक्स साठी तर एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर सगळ्या रिअल नंबरसाठी हे फॉलो होतं. अगेन सेक इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 आणि हे कशासाठी होतं तर एक्स बिलॉंग्स टू आर मायनस -1 to 1 ओपन इंटरवल -1 to 1 मध्ये व्हॅल्यूज नसतात त्यामुळे इन्व्हर्स त्याच्यावर ऑपरेट होत नाही हे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. आता ह्या प्रॉपर्टीज पण तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करताना वगैरे अप्लाय करू शकता. यातली एखादी प्रॉपर्टी आपण बघूया कसं येतं त्याचं प्रूफ आणि अगदी सिमिलरली त्याच मेथडने तुम्ही उरलेल्या दोन्ही प्रॉपर्टीज पण सॉल्व करू शकता. सपोज फर्स्ट आपण घेतलं तर साइन इन्व्हर्स एक्स. कन्सिडर साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू थीटा. आता साइन इन्व्हर्स एक्स वर दोन्ही ठिकाणी साइन ऑपरेट केलं की इथे आयडेंटिटी होणार आहे कॅन्सल होणार आहे. सो दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला साइन थिटा. बट साइन थिटा आणि कॉस थिटाची काय प्रॉपर्टी आहे आधीच्या आपण सुरुवातीला प्रॉपर्टीज घेतल्या होत्या त्या. साइन थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. सो वी कॅन राईट एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा. आता एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थिटा मिळाले. आता दोन्ही ठिकाणी जर आपण कॉस इन्व्हर्स ऑपरेट केलं तर काय होणार. सो दॅट इम्प्लाइज कॉस इन्व्हर्स ऑफ ऑपरेटेड ऑन एक्स इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स ऑन कॉस मीन्स काय मिळालं पाय बाय 2 मायनस थिटा. हा मायनस थिटा येतो इकडे आणला. सो दॅट इम्प्लाइज कॉस इन्व्हर्स एक्स प्लस थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. पण थिटा मीन्स काय कन्सिडर केलं तर थिटा इज साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. सो व्हॅल्यू रिप्लेस केली की आपल्याला मिळेल लेफ्ट साइड
cos इनवर्स ऑफ x प्लस साइन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू π/2. अर्थात याचा डोमेन रिस्ट्रिक्टेड आहे, तो किती आहे -1 to 1, क्लोज इंटरवल -1 to 1. ही जशी प्रॉपर्टी प्रूव्ह केली, सिमिलरली आपण टॅन आणि सेक साठी सुद्धा प्रूव्ह करू शकतो. टॅन साठी सेम असंच आहे ना की x इज इक्वल टू काय मिळणार, टॅन थीटा आहे, अँड टॅन इज इक्वल टू कॉट ऑफ π/2 मायनस थीटा असं आहे. टॅनची पण प्रॉपर्टी काय, टॅन थीटा इज इक्वल टू कॉट ऑफ π/2 मायनस थीटा. मग दोन्ही ठिकाणी आपण कॉट इनवर्स ऑपरेट करणार. मग कॉट इनवर्स ऑपरेट केल्यानंतर प्लस थीटा येईल आणि मग थीटाची व्हॅल्यू रिप्लेस करणार, सेम तसंच येणार. सेक कोसेक साठी सुद्धा तसंच की x इज इक्वल टू काय मिळणार, सेक थीटा आहे. आणि मग एकदा हे मिळालं की मग सेक मीन्स कॉट कोसेक ऑफ π/2 मायनस थीटा हा कन्सेप्ट घेऊन आपण सेम ही प्रॉपर्टी आणि ही प्रॉपर्टी पण प्रूव्ह करू शकतो. सो अशा काही सिंपल प्रॉपर्टीज आहेत, त्या लक्षात ठेवायच्या, कारण अर्थातच एक्झाम्पल सॉल्व्ह करताना त्या खूप उपयोगी पडणार आहेत. अजून काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.